हगवण्यांचे नातेवाईक असलेले पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या नातलगांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत। जालिंदर सुपेकरांचा मेहुणा शशिकांत चव्हाणवरती 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। शशिकांत चव्हाणचे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोपही ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केलाय। शशिकांत चव्हाणचा सीडीआर तपासण्याची मागणी सुषमा अंधारेंनी केलेली आहे। वकिलांनी असं सांगितलं की आमच्याकडे तो मोबाईल आहे आणि चॅट आहे। जर वैष्णवीचा मोबाईल हा पोलिसांकडे आहे तर त्या मोबाईलमध्ये नेमकं काय आहे हे वैष्णवीच्या वकिलांना कसे कळले। आणि अगदी त्याच वेळेला शशिकांत चव्हाण यांच्यावर जो आरोप केला जातो की त्यांच्याकडून सीडीआर आणि लोकेशन्स बाहेर दिले जातात, तर या गोष्टी कुठे इंटरलिंक होतात का हे तपासात आलं पाहिजे पुढे। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की हा सगळा तपास सीबीआय कडे गेला पाहिजे। जरी जालिंदर सुपेकर हे आता दिसत असले तर एक मोठं रॅकेट आणि यांच्यावर खरं तर एवढं मोठं प्रकरण घडतं त्यावेळेला कुणावरही त्या पदावरून बाजूला करून कारवाई झाली पाहिजे, परंतु अद्याप तरी तसं झालेलं दिसत नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय नक्कीच या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील। शेवटी कायदा हा सगळ्यांसाठी सारखा आहे आणि एका वरिष्ठ पदावरती बसलेला असताना अर्थातच सगळ्यांनी जबाबदारीने वागायचं असतं। सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की सरकारने त्यांना त्या पदावरनं साइड पोस्टला टाकलेलं आहे आणि आता या प्रकरणामध्ये जे काही आरोप होत आहेत त्या आरोपांची चौकशी केली जाईल।